कथेचा हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का? संकेत म्हणतो, मला विचारायचंच राहिलंय, तुझा बॉयफ्रेंड कसा आहे? सनीने विचारलं. आराध्याने तोंडात अन्न घेऊन घशात अडथळा निर्माण होऊन हसत विचारलं. बॉयफ्रेंड? कुणी तुला सांगितलं? 2 वर्ष झाले म्हणून वाटलं तुला एक असेलच, सनी म्हणाला. अफसोस, माझ्यासाठी काही चांगलं नाही तुझ्या व्यतिरिक्त, ती म्हणाली. अरे, किती हुकअप्स? माझ्यासोबत हुकअपचा विचार आहे का? मी अशी मुलगी आहे असं वाटतं तुला? ती त्याच्याकडे थेट पाहत म्हणाली. मुंबई सगळं बदलू शकते, मला नाही. बरं, तुला किती आहेत? तुझ्या गिनतीसारखेच. काय? 0. मी विश्वास ठेवू शकत नाही. मला माहीत आहे तुला गर्लफ्रेंड नाही, पण हुकअप्स आहेत. कुणी सांगितलं की मला गर्लफ्रेंड नाही? ते ऐकून आराध्याचं हृदय धडधडू लागलं. तिचा आवाज अडखडला. ती थोडी कमजोर जाणवू लागली. मनाने तिला सांगितलं पळून जा, पण नाही, तो योग्य मार्ग नव्हता. ओह, तुला एक आहे का? तिचा आवाज खाली गेला. हो, मी 22व्या वर्षापासून तिला ओळखतो आणि खूप प्रेम करतो. रडू नकोस, रडू नकोस. खरंच? तुला सांगितलं नाहीस? तू विचारलं नाही, सनीने म्हणाला. माझी चूक. तिचं नाव काय? ती कठीणपणे विचारते. तुला आधीच माहीत आहे. मी? कोणतं नाव? ती गोंधळून विचारते. सनी अँड कंपनी, त्याने सांगितलं. ते ऐकून तिचं हृदय पुन्हा धडधडू लागलं. ती शेवटी श्वास घेऊ शकली आणि हसली. सनी अँड कंपनी? ती हसत विचारते. हो, ती माझं बाळ आणि 6 वर्षांची गर्लफ्रेंड आहे. हा हा, फार मजेशीर. अरे देवा, बघ तिथे कोणीतरी आहे. कुठे? तो बघायला फिरला. क्षणातच आराध्याने तिची पूर्ण ताकद वापरून त्याला पूलमध्ये ढकललं. त्याने अपेक्षेनुसार न पडता पाण्यात पडला. अरे बघा, कोणीतरी सांगितलं होतं काळजी घ्या, ती हसली. हे मजेदार नाही, तो म्हणाला. पण मला मज्जा आली, ती हसली. अरे देवा, खूपच थंड आहे, हात मदतीला दे, तो थरथरत म्हणाला. ठीक आहे, ठीक आहे, हे तुझ्या स्टुपिड गर्लफ्रेंडच्या जोकसाठी आहे, ती म्हणाली आणि त्याला हात दिला. सनीने तिला पकडून एका क्षणात पूलमध्ये ओढलं. अनपेक्षितपणे त्याने काहीतरी केलं. त्याच्या हालचालींमुळे आराध्या पूलमध्ये पडली आणि पूर्णपणे पाण्यात बुडाली. अरे हे कसं आहे? त्याच्या आवाजात एक प्रकारची संतोषाची झलक होती. जणू प्रतिशोध घेतल्याचा आनंद त्याला आला होता. आराध्याने पाण्यातून डोकं वर काढलं. श्वास घेण्यास घाईत होऊन म्हणाली. मी खरंच मूर्ख आहे का, अशा थोडक्यातल्या कामात येण्यासाठी? किमान तुला सत्य कळालं, त्याने उत्तर दिलं. काय? तू मूर्ख आहेस. अरे खरंच? ती सतत चेहऱ्यावर पाणी फेकत राहिली, त्याला उत्तर देण्याची संधी न देता. अरे थांब, त्याने ओढत म्हटलं. नाही, जर तुला हवं असेल तर कर, ती हसत म्हणाली. तो तिच्याकडे जवळ आला. अंतर कमी करत हात धरले. आता तुला काही करता येणार नाही. ठीक आहे, ठीक आहे, ती हसत म्हणाली. त्यानंतरच तिला जाणवलं की ती त्याच्याजवळ किती उभी आहे. त्याचा लाल टी शर्ट पूर्णपणे ओलसर झाला होता. शरीरावर घट्ट जाऊन त्याची सोडोल मांडणी स्पष्ट दिसत होती. त्याच्या शरीराच्या उष्णतेच्या लहरी तिच्या भोवती पसरत होत्या. त्याचे सुंदर केस पाण्यात ओले झाले होते. थेंब पडत होते. त्याच्या धुसर डोळ्यात तिला पाहण्याचा आनंद दिसत होता. ती पाहून आराध्या बोलूच शकली नाही. त्याचा स्पर्श तिच्या शरीरात विजेचे झटके देत होता. तिच्या गालांना ज्वाळा लागली होती. त्याचे डोळे आता तिच्या ओठांवर ठाम झाले होते. तो अंतर अजून कमी करत होता. तिचं हृदय ढोलासारखं ठोठावत होतं. भीतीने ती दडपली होती. ती डोळे मिटते. तिला जाणवलं की तो आणखी जवळ येत आहे. त्याचा श्वास तिच्या मानेला स्पर्श करत होता. त्याने हळूच फुसफुसून म्हटलं. माझ्यामध्ये तू ओलं झालीस, तुला कपडे बदलायला हवेत. आराध्याने डोळे उघडले. वास्तव जागेवर परत आलं. हो हो हो, मी ओले होते, ती अडखळतच उत्तरली. त्याने हळूच तिचे हात सोडले आणि पूलमधून बाहेर गेला. खरंच मूर्ख आहेस आराध्या. स्वतःला थांबवू कशी शकली नाहीस तू? तू कसा विचार करू शकलीस की तो तुला किस करेल? त्याने तिला बाहेर येण्यासाठी हात देऊन म्हणाली. कपडे बदल, नाहीतर थंडी वाजेल. हो थांब, मी माझे कपडे विसरले, ती म्हणाली. छान, तू 2 दिवस राहणार आहेस आणि तू तुझे कपडे विसरलीस. हो, मी विसरले असते का जर कोणी मला इतकं घाबरवलं नसेल? ती हात जोडून म्हणाली. तू प्रत्येक गोष्टीवर वाद करणार आहेस, नाही का? ही बदलते, ज्याच्यासोबत मी आहे त्यानुसार. आता तू खरंच गोंधळ करते आहेस. बरोबर, कारण मी गोंधळासोबत आहे. आता तू वाद करणार आहेस की उपाय हवा आहे? सांग, काय आहे तुझ्याकडे?
माझे जुने कपडे आहेत, ते तुला बसतील कदाचित. तुझे नाही, माझ्या आजोबांचे. तुझ्यापेक्षा खूपच चांगले. पहा, तू आधीच थंड होत आहेस. जर कपडे नाही बदलले तर तुला नक्कीच थंडी लागेल. माझी जुनी शर्ट 3ऱ्या कपाटात आहे. सकाळी मी स्टीफनला विचारेन, तो तुला काही कपडे आणेल. ठीक आहे. आराध्या तिच्या खोलीत गेली. सनीचा एक जुना शर्ट आणि पॅन्ट घेतला आणि आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलले. शर्टमध्ये त्याचा सुगंध होता. पॅन्ट परिधान करताना तिला त्याच्या खिशात काहीतरी असल्याचं जाणवलं. तिने ते खिशातून काढलं. तिच्या डोळ्यांना मोठं आश्चर्य वाटलं. तिने आपल्या खोलीत जाऊन परत साधा जांभळा शर्ट आणि निळ्या शॉर्ट्समध्ये कपडे बदलले. पूलमध्ये घडलेली घटना तिला आठवली. देवा, त्याच्याकडे जाणाऱ्या तिच्या आकर्षणावर नियंत्रण ठेवणं कठीण होत होतं. तिने त्याला जवळ धरून ठेवलं. त्याचे ओले ओठ तिला वेडं करत होते. ती जवळ गेली असता त्याने मागे सरकून काहीतरी म्हणण्याचा प्रयत्न केला. क्वीन बी, तू माझ्याबरोबर काय करत आहेस? सनी, हसू नको, मी आत येते. ती त्याच्या दरवाजाजवळ उभी राहून ओरडली. मी काही वचन देऊ शकत नाही, पण प्रयत्न करीन. ती त्याच्या लाल पांढऱ्या चेक शर्टमध्ये आत आली. शर्ट खूप सैल होती. तिने तो शर्ट कोपऱ्यापर्यंत फोल्ड केला आणि सनीची पॅन्टही तिला घट्ट बसत नव्हती. ती फक्त एक विनोदी दिसत होती. मी म्हटलं हसू नकोस. ठीक आहे, ठीक आहे. सनी हसणं नियंत्रणात आणण्यासाठी मागे वळला. माझ्याकडे सरळ पहा मिस्टर सनी, ती म्हणाली. ठीक आहे, चला TV पाहू. सनीने टीव्हीकडे वळून तिला पाहण्यापासून टाळले, हसू न येण्यासाठी. सनी, मला तुझ्या खिशात हे सापडलं. काय? सनीने पाहण्यासाठी वळून पाहिले. ते पाहताच त्याचं हृदय थांबल्यासारखं वाटलं. श्वास घुटल्यासारखा झाला. कान बधीर झाले. पोटात एक काळा गहिरा भोग तयार झालं. सर्व काही आतल्या बाजूला ओढले. त्याचे डोळे फ्लॅशबॅक पाहत होते. त्याचे गुडघे स्वतःच्या वजनाखाली बळकट झाले. हात थरथरत होते. अंधार त्याला काळ्या ढगांप्रमाणे वेढून घेतो. ही छान रिंग आहे सनी, ती त्या हातात धरून म्हणाली होती. तो काही बोलला नाही. सनी, ठीक आहेस का? ती जवळ आली आणि त्याच्या खांद्याला स्पर्श केला. तिचा स्पर्श त्याला पुन्हा वास्तवात आणतो. काही नाही, मला ते दे. त्याने तिच्या हातातून ते काढून आपल्या कपाटात ठेवले आणि बंद केले. अरे, हे काय आहे? तू माझ्याकडून कसं काढलं? काही खास आहे का? कोणासाठी आहे? तिचे प्रश्न त्याला रागवून टाकले. तुला त्याचा काही संबंध नाही, मला देखील नाही. हे फक्त काही नाही. कधीही माझ्याशी याबद्दल बोलू नकोस, कधीही. त्याने जवळजवळ ओरडलाच. ती एक शब्दही बोलली नाही, फक्त उभी राहिली. शांततेने परिस्थितीवर ताबा घेतला. ऐक, म म मला माफ कर. मी ओरडायला नको होतं. काही नाही, फक्त एक मूर्ख गोष्ट. ठीक आहे सनी, मी समजू शकते. तुला पुन्हा याबद्दल बोलायचं नाही. मी बोलणार नाही. पण एक गोष्ट मी सांगू शकते. तू खोटं बोलत नाहीस. हे तुला काही साधं नाही वाटत. मी पाहिलं तू ते कसं पाहिलंस. राग आणि खोल प्रेम. जेव्हा तू राग कमी करून फक्त प्रेमाने पाहशील, तेव्हा मला सांग. ती शांत आवाजात म्हणाली. हे नाही. ती थांबली. मला कुठलंही खोटं स्पष्टीकरण नको आहे. एक दिवस जेव्हा तुला सांगायचं असेल तेव्हा सांग, त्या अगोदर नाही. धन्यवाद समजून घेतल्याबद्दल. त्याचा आवाज हरलेला वाटला. जर तुला TV पाहायचा असेल, पाहू किंवा. ठीक आहे, मला TV पाहायचा आहे आणि मी पुन्हा माफी मागतो. ठीक आहे. त्याने काही TV शो सुरू केला आणि ते पाहायला बसले. पण त्याचं लक्ष शोवर नव्हतं. त्याचे मन भूतकाळात फिरत होते. घडलेल्या घटनांनी त्याला पूर्णपणे हलवून टाकले होते. विसर सनी, आता संपलं. आणि नंतर त्याने तिला पाहिलं. ती शोमध्ये रस घेऊन होती. ती माझ्या शब्दांनंतर इतकी शांत कशी राहू शकते आणि इतकी समजूतदार कशी असते? हे पाहून त्याला तिच्याकडे आणखी आकर्षण वाटलं. थोडा वेळ तिला पाहून त्याने डोळे मिटले आणि झोप लागली. शो संपल्यावर तिने बघितलं तो झोपलेला होता. तिने हळूहळू त्याला उचलून सोफ्यावर झोपवलं आणि त्याला ब्लँकेटने झाकलं. अँग्री बर्ड, तिने स्वतःशी हळूच फुसफुसले आणि दरवाजाकडे गेली. नाही नाही, कृपया मदत, कृपया मदत, तो झोपेत ओरडला. ती धावत जवळ गेली. अरे अरे, डोळे उघड, तू ठीक आहेस? तिने त्याच्या थरथरत शरीराला स्पर्श केला. तो घामाने भरलेला होता. डोळे उघडले आणि त्याला पाहिलं. परत हळूहळू झोपेत गेले, हात धरून. तो खात्री करून झोपला गेला. हे पाहून तिने त्याचे हात सोडले आणि आपल्या खोलीत परत गेली. बेडमध्ये बसून ती स्वतःशीच म्हणाली. सनी, काहीतरी घडलंय. मी वाट पाहेन जेव्हा तू तयार होशील
तेव्हा माझ्यासोबत शेअर करशील. नाही. मदत. कृपया कृपया. अरे अरे, डोळे उघडा. तू ठीक आहेस? हिमऊ खडबडीत आवाज तिला दुःस्वप्नातून परत आणते. त्याच्या छातीवर ठेवलेले हात त्याला सुरक्षित वाटायला लागले. हळूहळू त्याचे थरथरत शरीर त्या मऊ स्पर्शासोबत आराम करण्याचा प्रयत्न करू लागले. त्याने डोळे उघडले आणि तिला पाहिले. ती त्याला आपल्या बाहूंमध्ये धरून समजावत होती की सर्व ठीक आहे. तिचं देवदूतासारखा चेहरा पाहून आणि तिचे हात धरून त्याने हळूहळू परत झोपेत जाण्याचा प्रयत्न केला. पुढच्या सकाळी उठल्यावर त्याला ताजेतवाने वाटले, कारण त्याला दुसऱ्यांदा जाग येत नव्हती. त्याचं दुःस्वप्न परत आलं नाही. दररोज त्याच्या झोपेत 3 तासांच्या अंतराने ते येत असतं, पण काल ते परत आलं नाही. त्याला लक्षात आलं की तो सोफ्यावर आहे. अरे छान, मी सोफ्यावर झोपलो, त्याने विचार केला. तो अंघोळीला उभा राहिला. त्याचे विचार तिच्याबद्दल फिरत होते. हे तिच्यामुळे असं झालं का की माझं दुःस्वप्न परत आलं नाही? तीच आहे का जी माझ्या राक्षसांशी लढेल? मी तिला फक्त मैत्रीच्या पलीकडे जाणार वाटतंय. माझं मनही आता त्याचं समर्थन करत आहे का, जे माझं हृदय म्हणतंय? तो अंघोळीच्या खोलीतून बाहेर आला आणि कपडे बदलले. जेव्हा तो खाली आला ती आधीच स्वयंपाकघरात होती. स्पीकरमध्ये वाचणाऱ्या गाण्यावर नाचत होती. तो हळूहळू तिच्या स्वयंपाकाच्या दरवाजाजवळ गेला आणि तिची वळून बघण्याची वाट पाहिली. तो स्पीकरमध्ये वाचणाऱ्या संगीतावर नाचत होता आणि स्वतःचा आनंद घेत होता. जेव्हा तिने मागे वळून पाहिले तो तिथे उभा होता, स्वयंपाकाच्या दरवाजावर टेकून, हात छातीकडे क्रॉस केलेले, हिरवा टी-शर्ट आणि ब्राऊन शॉर्ट्स घालून. ईश्वरा, पुढच्या वेळी सनी तुला पाहून मला घाबरवू नकोस. तुला मारलं जाईल, ती म्हणाली. यावेळी तुला घाबरवण्याचा इरादा नव्हता. मी तुझ्या हालचालींना आनंद घेत होतो. सनी जवळ आला. त्याच्या कमेंटवर ती लाजली. हे फक्त जेव्हा तू आलास 2 मिनिटांपूर्वी. माझं वाईटच नशीब. माझं चांगलं नशीब. सनी काय करत आहेस? त्याने तिने पकडलेला पॅन पाहिला. पॅनकेक्स? मला पॅनकेक्स आवडतात. मला पण. मी तर त्यासाठी मरेल. तिने ओठ लावले. ते दोघे नाश्त्यासाठी बसले. हळूहळू तिने कालच्या घडामोडींबद्दल विचारले. तर काल कसं झोपलास? पॅनकेक्सचा एक घास घेत तिने विचारले. छान, गाढ झोप. मध्यंतरी उठलास का? काय? नाही, मला वाटत नाही. पण तुला मध्यरात्री मदतीसाठी जाग आली होती. अरे कधीकधी जेव्हा माझी झोप चांगली नसते मी तसं होतो. मला त्याची आठवणही नाही. काळजी करण्यासारखं काही नाही. त्याने डोळे न पाहता उत्तर दिले. खोटं बोलत होता, स्पष्ट खोटं. ठीक आहे. त्याने विषय बदलला. धन्यवाद. मग सांग आज कुठे जाऊ शकतो? तो स्पष्टपणे तिला याबद्दल पुढे बोलू दिलं नाही. तुझ्यासोबत. बाहेर? काळजी करू नकोस, मी परिवेशात राहीन. माझं काय? या कपड्यात? मी आधीच स्टीफेनला विचारलं आहे. इतक्यात दरवाजाची बेल वाजली. सनी दरवाजा उघडतो. सर कपडे. स्टीफनने कपडे दिले. स्टीफन तयार राहा, आपण बाहेर जात आहोत. त्याने त्याला आदेश दिला. हो सर. आणि एक गोष्ट, कपडे साधे. ठीक आहे सर. हे तुझ्यासाठी कपडे. त्याने आराध्याला कपडे दिले. नाश्त्यानंतर आराध्याने त्याने आणलेले कपडे बदलले. हिरवा शर्ट आणि काळे जीन्स. दिसण्यावरून असं सांगता येईल की हे माझ्या पगारापेक्षा जास्त किमतीचे होते. जेव्हा ती खाली आली तो स्टीफनसोबत काहीतरी चर्चा करत होता. तिने त्याच्याकडे पाहिले. तो कूलिंग ग्लासेस घालून होता आणि संपूर्ण चेहरा झाकणारा बनावटी दाढी घातलेली होती. तर मी कसा दिसतोय? त्याने विचारले. खूप वाईट, ती म्हणाली आणि त्याची दाढी खेचली. अरे नाही, त्याने तिला दूर करून म्हणाला. सार्वजनिक ठिकाणी असं कधीही करू नकोस. त्याने दाढी व्यवस्थित करत सावध केले. ठीक आहे ठीक आहे. संपूर्ण दिवस त्यांनी एकत्र मुंबई पाहून घालवला. ते गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, चिडियाघर, छत्रपती शिवाजी टर्मिनस, हाजी अली दर्गा आणि अखेरीस मरीन डोमिनियम येथे गेले. सुरुवातीला तिला भीती होती की कोणी त्याच्याबद्दल लक्षात घेईल, पण लोक त्यांच्या स्वतःच्या कामात व्यस्त होते, त्यामुळे त्यांच्याकडे बघण्याची वेळच नव्हती. स्टीफन सुरक्षित अंतरावरून दिवसभर त्यांच्यावर लक्ष ठेवत होता. सनीसोबत घालवलेला प्रत्येक क्षण आराध्याला अधिक आनंदी वाटत होता. तिला त्याच्याबरोबर एक सेकंदही संकोच वाटला नाही. तिला ह्या दिवसाचा शेवट होऊ नये असं वाटत होतं, पण तसं झालं नाही. रात्र झाली आणि ते तिच्या घरी आले. सनी तिच्या घराजवळ थांबला. तो तिला दरवाजापर्यंत सोबत आला. तर मजा आली? हो, खूप मजा आली, तिने उत्तर दिले. उद्या आईच्या घरी? हो. आशा आहे की ते विचारणार नाहीत मी कोण आहे. ते विचारणार नाहीत, ती हसली. तर पुढच्या वीकेंडपर्यंत बाय. हो हो बाय.
त्या दोघींमध्ये असलेला ताण जाणवला. अनिच्छेने ती आपल्याच घराकडे वळली. क्वीन बी, थांब. ती परत वळली. तो जवळ आला आणि तिला उबदार मिठी दिली. आजसाठी धन्यवाद. हा माझ्यासाठी वर्षानंतरचा सर्वोत्तम दिवस होता. माझ्यासाठीही, ती म्हणाली. त्याने तिला सोडलं. ठीक आहे बाळ, पुढच्या वीकेंडला भेटू. तो कारमध्ये जाऊन निघून गेला. आराध्या तिथे उभी राहिली जोपर्यंत त्याची कार दिसून गेली नाही. ती आत गेली. अनिता स्वयंपाकघरात डिनर तयार करत होती. तर वीकेंड कसा गेला, तिने विचारले. खूप छान. आणि तुला? सर्व वेळ छान. या वीकेंडमध्ये किती छान. छान. कदाचित मी त्याला पुढच्या वीकेंडला भेटेन. आराध्या उत्साहित झाली. वा, म्हणजे शांत हो. मी म्हणाले कदाचित. ती म्हणाली. तुला ते करायचंच आहे का? माझ्यापासून दूर राहा. मग तुम्ही दोघं ते औपचारिक कधी करणार? आराध्याने विचारले. थांब, असं काही नाही. ती स्वतःच्या खोलीत जात म्हणाली. खोटं सांगू नकोस. मी ती मिठी पाहिली होती. ती ओरडली. ती फक्त मैत्रीची मिठी होती, त्याहून काही नाही. तिने कपडे बदलत उत्तर दिले. त्याहून काही नाही. जसं मी म्हटलं, मला काही वेळ हवा आहे हे समजून घेण्यासाठी. की तोही तसंच वाटतं का? जसं मी म्हटलं, वेळ घेऊ नकोस, नाहीतर कोणीतरी आधी सांगेल. दरम्यान कारमध्ये. सर, मी काही सांगू शकतो का? कार चालवत असलेल्या स्टीफनने विचारले. हो, मी तुमच्यासोबत 1 वर्ष राहिलो आहे, पण कधीही तुम्हाला इतका आनंदी पाहिलं नाही. त्यावेळीच त्याला लक्षात आलं की तो मूर्खासारखा हसत आहे. तुम्हाला ती आवडते का सर? सर? सर माफ करा जर. माहीत नाही स्टीफन, तू काय विचार करतोयस. जसं मी सांगितलं, तुम्ही तिच्यासोबत इतके आनंदी होतात. मी पाहिलं आहे, अनेकांनी तुमच्याशी राहायचा प्रयत्न केला, पण तुम्ही त्यांना सर्वांना नाकारलं. पण तीच एक मुलगी आहे जिला तुम्ही तुमच्या जवळ येऊ दिलं. ठीक आहे सनी, तू हे करू शकतोस. स्वतःलाच धीर देत त्याने एक दीर्घ श्वास घेतला. त्याने पुढे जाऊन दाराची बेल वाजवली. काही क्षणांनी दार उघडले गेले. तो आता त्याच्या आईकडे आला होता. हाय आई. तो थोडा संकोचला. स्वीटहार्ट, आईने आनंदाने उद्गारले आणि त्याचे गाल आपल्या हातात घेतले. मला विचारू नकोस की तू कोण आहेस, तो हसत म्हणाला. गोड मुला, मी इतकी मूर्ख नाही की माझ्या स्वतःच्या मुलाला विसरेन, ती म्हणाली आणि त्याला घट्ट मिठी मारली. काही सेकंदांनी सनीने तिला अलगद सोडले. घरी स्वागत आहे रे बाळा. किती सुंदर सरप्राईज आहे हे, ती म्हणाली. माझी 2 आठवड्यांची सुट्टी आहे, म्हणून विचार केला काही दिवस तुमच्यासोबत घालवावेत, तो म्हणाला. तू कधीही येऊ शकतोस माझ्या बाळा, आईने प्रेमाने उत्तर दिले. मग मला आत येण्यास सांगणार नाहीस, तो हसत म्हणाला. हे तुझंच घर आहे सनी, तुला परवानगीची काय गरज. थँक्स आई, तो हसत आत शिरला. ड्रॉइंग रूममध्ये शिरताच डायनिंग टेबलाजवळ असलेले त्याचे वडील त्याला पाहून थक्क झाले. त्यांच्या तोंडातला घास अडकला. त्यांनी ताबडतोब उठून येत त्याला घट्ट मिठी मारली. माझा मुलगा, त्यांनी भावनांनी भरून म्हटलं. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मिठी इतकी घट्ट होती की सनीला श्वास घेणं अवघड झालं. आई लगेच पुढे आली. अहो जरा सावकाश, त्याला मोडून टाकू नका, ती म्हणाली. तेव्हाच वडिलांनी त्याला सोडलं. माझ्या आवडत्या मुला, तुला पुन्हा तुझ्या जुन्या पदावर परतल्याबद्दल अभिनंदन. थँक्स बाबा, सनीने हसून उत्तर दिलं. सनी, तू तुझ्या बाबांशी बोल, मी नाश्ता तयार करते, आईने सांगितलं. दोघं वडील मुलगा तासनतास बोलत बसले. त्यांनी सनीच्या बिझनेसबद्दल, त्याच्या वाढीबद्दल, अर्थव्यवस्थेबद्दल, सगळ्यांबद्दल चर्चा केली. त्याचे वडील अर्थशास्त्राचे प्राध्यापक असल्यामुळे सनीला काही लपवता येत नव्हतं. प्रत्येक वेळी वडील बोलत होते तेव्हा त्यांच्या आवाजात मुलाबद्दलचा अभिमान ओसंडून वाहत होता. नाश्ता, आईचा आवाज आला. आई, मला हा नाश्ता खूप मिस झाला होता, सनी म्हणाला. ते तिघे मिळून आणखी 3 तास बोलत बसले. सनीला त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत होता. आई आणि सनीने मिळून बाबांची थट्टा केली. मग आई, जितेश आणि रितिका कुठे आहेत? अरे आज सोमवार आहे ना, त्यांना काम आहे, सुट्टी नाही, आईने सांगितलं. जितेश एका प्रसिद्ध कंपनीत अकाउंटंट होता आणि रितिका डॉक्टर होती. ते कसे आहेत? छान आहेत. संध्याकाळी त्यांना इथे ये सांगते, आई म्हणाली. वा, मग फॅमिली टाईम, वडील उत्साहाने म्हणाले. आई, माझी रूम? आशा आहे तू ती स्टोर रूममध्ये बदलली नाहीस. नाही हो, तुझी आई तसं कधी करेल का? वडील हसत म्हणाले. ठीक आहे, मी माझी बॅग ठेवतो, सनी म्हणाला. हो बाळा, जा, आईने सांगितलं. तो वरच्या मजल्यावर गेला. रूममध्ये प्रवेश करताच तो थांबला. सगळं तसंच होतं जसं त्याने सोडून गेला होता. त्या खोलीकडे पाहून त्याच्या मनात जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हेच ते ठिकाण होतं जिथे तो एकटा राहणं पसंत करायचा. त्याचं सर्वात आवडतं स्थान.
किशोरवयात तो या खोलीतच वेळ घालवत असे. त्याचा आणि जितेशची कायम भांडणं व्हायची, पण रितिका नेहमी त्याच्या बाजूने उभी राहायची. या आठवणींवर सनी नकळत हसला. सुनीता, तुला ते दिसलं का? शेखरजीने विचारले. हो, तो हसतोय, सुनीता आनंदाने म्हणाली. त्या संध्याकाळी जितेश आणि रितिका घरी परतले. सनी, माझा बावळट भाऊ शेवटी ससाबिडातून बाहेर आलाय, जितेश हसत म्हणाला. जितेश, लँग्वेज. आईने ताबडतोब त्याला सावध केलं. अगं आई, आम्ही प्रेम असंच दाखवतो, नाही का भाऊ? अवश्य, माझ्या छोट्या वेड्या डोक्या. सनीने त्याला हायफाय दिलं. सनी, माझी बिग्गी. रितिका धावत आली आणि त्याला मिठी मारली. हॅलो माझी लहान खारुताई, तो प्रेमाने म्हणाला. बिग्गी, खूप दिवस झाले तुला पाहून, आणि अभिनंदन तुझ्या यशासाठी. थँक्स, आणि तुलाही, सनीने हसून उत्तर दिलं. हो रे, पुन्हा सगळं मिळवलंस. पण एक सांगतो, जितेशने डोळा मारत म्हटलं. मला थोडं जळतंय. थँक्स गाईज, आणि तुम्ही दोघं कसे आहात? मस्त, फक्त तुझी आठवण येते रे बावळटा, जितेशने उत्तर दिलं. मग सांग ना, मला अजून एखादा भाऊ किंवा बहीण मिळणार का? सनीने चिडवत विचारलं. अरे नाही, आम्ही आमची सिंगल लाईफ एन्जॉय करतोय, जितेश म्हणाला. हो, लग्न म्हणजे तुरुंग, आम्हाला अजून तिकडे जायचंच नाही, रितिका हसत म्हणाली. आणि तू? माझ्या ऑफिसमधल्या सगळ्या मुली तुझ्या फोटोवर डोलतात. ज्या मला पूर्वी तुच्छतेने बघायच्या त्या आता हळूवार बोलतात, फक्त कारण की मी तुझा भाऊ आहे, जितेश हसत म्हणाला. अरे इथेही तेच, काही मुली तर मला क्युपिड बनव म्हणतात. किती निर्लज्ज आहेत. रितिकाने हसत उत्तर दिलं. त्यांना सांग तुझा भाऊ पण सिंगल लाईफ एन्जॉय करतोय, सनी म्हणाला. ते तिघं बराच वेळ बोलले, हसले आणि एकत्र जेवण केलं. त्या क्षणी सनीला जाणवलं की कुटुंबासोबत राहण्या इतकं सुंदर काहीच नाही. ठीक आहे बिग्गी, बाय. उद्या पुन्हा कामावर जायचंय, रितिका म्हणाली. वीकेंडला भेटू सनी, जितेश म्हणाला. सी यू क्रेझीज. सनी हसत त्यांना गाडीकडे सोडायला गेला. ते निघून गेल्यावर सनी परत घरात आला. गुड नाईट माझ्या मुला, वडिलांनी म्हणत आपल्या खोलीकडे वाट धरली. गुड नाईट बाबा, सनीने उत्तर दिलं. आई स्वयंपाकघरात डिशवॉशरजवळ होती. आई, काही मदत हवी आहे का? नको बाळा, मी करू शकते, ती हसत म्हणाली. ठीक आहे, मी फक्त प्लेट्स पुसतो, सनी म्हणाला. थँक्स डार्लिंग, आईने प्रेमाने उत्तर दिलं. मग सनी, तू तिची भेट घेतलीस का? आईने विचारलं. सनीला लगेच समजलं की ती कोणाबद्दल बोलते, पण तो मुद्दाम अडाणीपणे विचारतो. कोण आई? तीच ना, जी 2 महिन्यांसाठी तुझ्या घरी राहिली होती ती मुलगी, ती म्हणाली. अगं ती? नाही आई, वेळच मिळाला नाही, सनीने चिडवत उत्तर दिलं आणि हसला. सनी, तुला तिच्याशी बोलायलाच हवं, आई सुनीता शांत पण ठाम आवाजात म्हणाली. का बरं आई? ती एवढी महत्त्वाची आहे का? माझ्या मते नाही, ती तिचं आयुष्य जगते, सनी म्हणाला. असं नाही रे सनी, तिने तुझ्यासाठी जे केलं त्याबद्दल तरी तू तिचा आभार मानले पाहिजेत. मला नाही वाटत आई, तो उदासीनपणे म्हणाला. सनी, हा वागायचा मार्ग नाही. ज्याने तुला कठीण काळात मदत केली तिला असं दुर्लक्षित करायचं? मी तुला असं शिकवलं का? तिचा आवाज आता रागाने थरथरला. आई, आई शांत हो, मी फक्त गंमत करत होतो. इथे येण्याआधी मी तिच्याशी बोललो होतो. खरं तर हिच्याच आग्रहावर मी 2 आठवडे सुट्टी घेऊन इथे आलोय. खरंच? आईने थोडं अविश्वासाने विचारलं. हो आई, गेल्या 2 दिवसांपासून आम्ही एकत्र होतो आणि पुढच्या वीकेंडलाही तिच्यासोबत वेळ घालवायचा विचार आहे. मग तिला या वीकेंडला इथे घेऊन ये, आईने हसत सांगितलं. आई, सनी थोडा संकोचला. मला तिची भेट घ्यायची आहे सनी, बाबांनाही. खूप दिवस झाले आम्ही तिला पाहिलं नाही. ठीक आहे आई, तुला हवंय तर मी तिला घेऊन येतो. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.